काय प्रतिक्रिया आहे सगळ्या? अतिशय दुःखद घटना आहे. 3 लहान बालकांचा मृत्यू त्या आगीमध्ये झालेला आहे, जी हॉस्पिटलमध्ये लागली होती, आणि काही 6 बालकं अजून सुद्धा सिरियस आहेत असं आम्हाला कळतं. या हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं महत्त्वाचं आहे. पण काय होतं की नुसतं ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं, पण त्याच्यात कुठं कधीच काही पुढं होत नसतं. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट होणं महत्त्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण हे जी काय घटना घडली ती दुर्दैवी असली तरी आम्ही जेव्हा आकडे बघत होतो की वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती बालकं मृत्यू पडतात. आता हे काय श्रीमंताची बालकं मृत्युमुखी पडतात असं नाही. हा जो आकडा मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गरिबाची बालकं मृत्युमुखी पडतात वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे. कुठं आगीमुळे, आदिवासी मुलींना तिथं साप चावल्यामुळे, कुपोषणामुळे. गेल्या 3 वर्षामध्ये 40 ते 44 हजार बालकं 5 वर्षाच्या खालील आपल्या महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. तुम्ही शासनात आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमची जबाबदारी की कुपोषण का होतंय, पौष्टिक आहार का दिला जाऊ शकत नाही, अंगणवाडीची एवढी वाईट परिस्थिती काय आहे, अंगणवाडीमध्ये जे काही अन्न तिथं दिलं जातं ते जनावरं खाणार नाही अशा क्वालिटीचं तिथं अन्न दिलं जातं. या सगळ्या गोष्टी का केल्या जात आहेत. आदिवासी समाजाच्या लहान मुलांना जे दूध दिलं जातं, पूर्वी 250 ml दिलं जातं, आता 200 करायला लागलेत. त्यात सुद्धा जे जेवण दिलं जातं खराब क्वालिटीचं. त्यामुळे पूर्णपणे या घटनेला अमरावतीच्या त्याला प्रशासकीय शासकीय अधिकारी जबाबदार आहेत, त्याचं ऑडिट झालं पाहिजे. पण ह्या ज्या घटना घडत आहेत, 44 लहान बालकांचा 5 वर्षाखालील जो मृत्यू झालाय त्याचं सुद्धा ऑडिट तिथं कुठंतरी झालं पाहिजे. त्याच्यात करेक्शन करून इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा करण्यापेक्षा गरिबाचा जीव कसा वाचेल याच्यावर सरकारने लक्ष दिलं गेलं. 5 वर्षाचा आकडा 3 वर्षामध्ये 44,000 बालकांचा मृत्यू वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे तिथं झालेला आहे. कुपोषण पासून साप चावल्यापर्यंत, त्याच्यापासून या जे काही हॉस्पिटलमध्ये असे मृत्यू होतात आणि इतर काही कारणांमुळे. आणि हे जे काही सगळे मृत्यू आहेत ते गरिबाच्या मुलांचे मृत्यू आहे. शासनावर हे अवलंबून आहेत, चांगलं अन्न देण्यासाठी, पौष्टिक आहार देण्यासाठी, चांगल्या क्वालिटीची सेवा देण्यासाठी, नाहीतर हॉस्पिटलमध्ये चांगली औषधे देण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे अशा काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतात, हे दुर्दैव आहे. काही वर्षांपूर्वी अगदी भंडाऱ्यामध्ये पण अशीच एक दुर्दैवी घटना घडली आणि तेव्हाही अशी बालकं गेले होते आणि त्यानंतरही अजूनही सुधारणा दिसत नाही. कसं आहे की त्यावेळेस फक्त ऑडिट केल्यासारखं दाखवतं, एखाद्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला निलंबित केलं जातं आणि विषय तिथं दाबला जातो. कॉन्ट्रॅक्टरवर कधीच तिथं कारवाई केली जात नाही. आमचं मत असं आहे की बाबांनो, एखादा व्यक्ती जर जबाबदार असेल तर निलंबित कशाला करता, त्याला घरी पाठवा. आणि जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करा, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर तुम्ही टाका. आणि त्याच्याचबरोबर फक्त एका ठिकाणी ही घटना घडली म्हणून तिथं ऑडिट करण्यापेक्षा सगळ्याच हॉस्पिटलचं ऑडिट करायला काय हरकत आहे. आणि ऑडिट करून त्याच्यावर त्रुट्या ज्या काय असतील त्या कव्हर करून गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळी कामं आम्ही करून घेतो हे सरकारला सांगणं फार महत्त्वाचं आहे.